नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या जर पाहायला गेलं नीट झालं, सीईटी झालं, अशा वेगवेगळ्या परीक्षामध्ये टीईटी झालं, तलाठी झालं, अशा वेगवेगळे पेपर फुटले आणि मार्क वाढायला नोकरी लागली. हे तर सोडूनच द्या. याही पेक्षा वेगळी घटना घडली पुण्यामध्ये. पुण्यामधलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हटलं की नावाजलेलं विद्यापीठ आहे, नामांकित विद्यापीठ आहे आणि ह्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी रांगा लागतात. परंतु त्याच विद्यापीठातला हा प्रकार उघडीस आला आहे की त्यांनी एक सांगत होते की 3 लाख रुपये द्या, तुम्हाला आम्ही गुणपत्रकासहित पदवी देऊ आम्ही. तर हे प्रकरणामध्ये नेमकं त्यांनी 70,000 रुपये दिले, त्याला गुणपत्रक आणि पदवी देखील देत होते. हा जो खळबळजनक समोर आलाय, त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व पाठवले देखील आहेत. खरंच एकंदरीत या विषय जर पाहण्याच्या अगोदर मला एक म्हणावं वाटतं की नेमकं या शिक्षण क्षेत्राचं नेमकं चाललंय काय, खेळ लावला काय शिक्षण क्षेत्राचा. या शिक्षणासाठी आई वडील प्रचंड मेहनत घेतात, प्रचंड काबार कष्ट करतात आणि असं देखील सांगलं जातं की शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सगळ्यात महत्वाची गुंतवणूक आहे. केलेला खर्च ही भविष्याची गुंतवणूक आहे. परंतु नेमकं काय करायचं, पैसा सर्वस्व खरंच झालंय का. नीटमध्ये लाखो रुपये दिल्यानंतर पेपर फुटत होता, सीईटीमध्ये तेच होत होतं, तलाठी भरतीमध्ये तेच होत होतं. नेमकं चाललंय काय, प्रशासनाची वचक संपले का प्रशासनालाच पैसा कमवा वाटतोय. या सविस्तर प्रकरण हे पुणे प्रकरण नेमकं काय होतं, 3 लाख पदवी प्रकरण नेमकं काय होते संपूर्ण आपण पाहणार आहोत. पहिली कारवाई झाली पुणे विद्यापीठाकडून, एका कर्मचाऱ्याचं निलंबन देखील झाले. या संदर्भामध्ये आपण पाहायला गेलं तर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील 3 लाखामध्ये पदवी विकली जात असल्याच्या आरोपानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणामध्ये विद्यापीठाचे पहिली कारवाई करत वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेडकर यांना निलंबित देखील करण्यात आले. त्यासोबत रिक्षा चालक पालक महेश कदम यांनी 3 लाख रुपयात पदवी देण्याचा आरोप करत काही पुरावे माध्यमांसमोर सादर केले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या चौकशीचे आदेश दिले आणि तपासणीच्या दरम्यान रमेश मुखेकर यांनी 70,000 रुपये देऊन बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याची तक्रार समोर आली आहे. संबंधित कागदपत्राचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवल्याचा आरोप देखील आहे. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की संबंधित कर्मचारी परीक्षा विभागात कार्यरत नव्हता आणि त्यांनी दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अधिकृत अभिलेखाशी सुसंगत नाहीत. त्यामुळं विद्यापीठात पदवी विक्रीचा कोणताही अधिकृत रॉकेट नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आणि या प्रकरणाचं गांभीर्याने लक्षात घेऊन रमेश मुखेकर यांना तातडीनं निलंबन करण्यात आले असून विद्यापीठाकडून चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस तपासामध्ये इतर कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं देखील विद्यापीठानं सांगितलंय. त्यासोबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना बनावट कागदपत्रे पदवी मिळवून देण्याच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत प्रक्रियेवर विश्वास ठेवावा असं देखील विद्यापीठानं सांगितलं. परंतु काय होतं की उघडीस आला की चोर आणि या अगोदर चाललेलं रागीट हे बऱ्याच वेळेस होतं. एकंदरीत मला असं सांगायचं आहे ही प्रकरणं प्रत्येक ठिकाणी होत आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटला होत आहेत. मग याचीच तात्काळ चौकशी झाली पाहिजे. हे दलालाचा सुळसुळाट झालाय आणि या सगळ्या गोष्टीकडे जर शासनानं जर दुर्लक्ष केलं तर खरंच एक दिवस हे जे कष्ट करणारे विद्यार्थी, जसं आपण पहिलं म्हणत होतो की शिक्षणात ताकद आहे आणि शिक्षणात ताकदीची आपली परिस्थिती बदलू शकतं. परंतु अशा सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर कुठतरी शिक्षणावरचा विश्वास कुठतरी उडत चाललाय म्हणत आहे. यामुळं या प्रकरणामध्ये बारकाईने चौकशी करून यावर कठोरातली कठोर शिक्षा देणं देखील गरजेचं आहे. आताच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील झालाय, तरी देखील वचक पडत नाही. हा देखील गांभीर्याचा विषय आहे. संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं नक्की कळवा. धन्यवाद.